नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज शुक्रवार म्हणजे बॉक्स ऑफिसचा दिवस. फ्रायडेला मूवी येत असतात वेगवेगळ्या, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, चित्रपट पाहत असतो. पण ज्यावेळी सिनेमा हा विषय चर्चेमध्ये येतो, कोणताही असेल, म्हणजे अगदी रिसेंट चाललेल्यामध्ये मला पटकन तोंडाला आठवतो तो छावा समजा मूवी असेल. पण ज्यावेळी कोणत्याही सिनेमाचा विषय येतो त्यावेळी सिनेमाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात. आणि आजची स्टोरी, आजचा इंटरव्ह्यू, आजची मुलाखत किंवा हे गप्पांचं सेशन तुमच्यापर्यंत याच्यासाठी घेऊन आलो आहे की मराठवाड्यातल्या नांदेडसारख्या एका ठिकाणाहून एक दलित पोरगा शहराच्या ठिकाणी येतो, डायरेक्टर होण्याची स्वप्न बघतो, त्याला जर्मनची फेलोशिप मिळते, मग तिकडे जाऊन तो काम करतो, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती, फिल्म फेस्टिवलला जगाच्या पाठीवरती 7-8 देश फिरून येतो. नाव आहे रमेश होलबोले. हॅलो रमेश. मला सिनेमाच्या अनुषंगानेच गप्पा मारायच्यात. खरं तर हा माझा काय फारसा डोमेन नाही, पण ऐकायला, वाचायला आणि आपल्यासोबत चालणारं एक माध्यम म्हणजे सिनेमा आहे. व्हेरी आर्टिस्टिक फॉर्म. तर त्यासोबत बोलण्यात तो आज माझ्यासोबत आहेस. मला थोडी तुझी आधी स्टोरी जाणून घ्यायची आहे, कारण जे आपण गप्पा मारतो मला ते खूप गोष्ट इंटरेस्टिंग वाटली. आणि ती यासाठी की प्रत्येकजण काय त्याच्या स्वप्नांपर्यंत पोचतो असं नसतं. मला थोडं आपण सुरुवात तिकडून नांदेडपासून करू. नमस्कार. मला गप्पांसाठी बोलवलं त्याबद्दल आपले सर्वप्रथम मी आभार मानतो. म्हणजे ही कहाणी तशी खूप म्हणजे माझ्या लहानपणापासून सुरू झालेली. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाचायला, इतिहासाची पुस्तकं वाचायला, चित्र बघायला भरपूर गोष्टी आवडायच्या आणि एकटं राहायला भरपूर आवडायचं मला. मग म्हणजे कदाचित त्याच्यामुळे ती म्हणजे मी विचार करत असेल किंवा स्वप्नांच्या दुनियेत जात असेल, माझं काही एक इमॅजिनेशन होतं. मग मी माझे आईवडील मजुरी करायचे. आम्ही 5 भावंडा होतो. आता एक वारला आहे माझा भाऊ. आईवडील पण आता नाही आहेत ह्या जगात. मजुरी करायचे. मग मी शाळा शिकलो आणि ग्रॅज्युएशनला असताना मला नाटकाची आवड लागली. कॉलेजमध्ये असताना मी नाटकात अभिनय करायचो. मग हळूहळू डिरेक्शनमध्ये आलो. मग हे सगळं करताना एकदम मजा, वेगळा आनंद असायचा. मला असं वाटायचं की मी काय कुठल्या वेगळ्या दुसऱ्या जगात आहेत. आणि पण माहिती नव्हतं नेमकं करिअर कशात करायचं आहे, काय करायचं आहे. नांदेडसारख्या शहरामध्ये तशी सांस्कृतिक पार्श्वभूमी खूप कमी आहे. म्हणजे सिनेमा, नाटक फार छोट्या प्रमाणात होतं, पण बाकी सिनेमा वगैरे अशा काही गोष्टी एवढ्या काय नाहीत. परिघाच्या खूप बाहेर होतो आम्ही. मग कॉलेजला असताना नाटक करताना मग पुण्यात आलेलो मी नाटक करण्यासाठी. पण इकडे पुण्यात आल्यावर फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना मी पहिल्यांदा आलो. माझ्यासाठी खूप मोठा कल्चरल शॉक होता. मी पहिल्यांदा आयुष्यात एवढ्या सुंदर मुली पाहिल्या, कॅम्पस एवढा भारी, वेल ड्रेस, मुली कारमधून यायच्या. ते नवल वाटायचं आम्हाला की बायका कार चालवतात. म्हणजे आमच्या इकडे हा विषय काढला. मी पुण्यातलाच आहे, पण मी सिम्बायसिसला होतो. पण मला तो कल्चरल शॉक त्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या पोरांसाठी पुणे हा अजूनही वाटतो का रे? आहेच ना, डेफिनेटली आहे. खूप वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं की पुणे हे शहर कल्चरली खूप मिक्स आहे. म्हणजे तुम्ही आहे ना, इथे एवढे कार्यक्रम चालतात. म्हणजे पार राईट विंगपासून पार पुरोगामी क्लब कल्चर आहे. पुण्यात सगळंच आहे. बाणेर हाय स्ट्रीटला जा, वेगळं पुणे. KP मध्ये जा, कल्याणीनगरला जा, वेगळं पुणे. खडकी दापोडी तिकडे वेगळं मिळेल. FC रोड वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या माणसाची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी पुणे हे अतिशय भारी टाऊन आहे. आणि पुण्यात आलो आणि मी फर्ग्युसनला शिकत असताना खरं तर मला या सगळ्या गोष्टींमुळे न्यूनगंड वाटायला लागला. स्वतःचा, दिसण्याचा, भाषेचा, कपड्यांचा. मग मी या दडपणात मी जे नाटक करायला इथे आलेलो, मी ते नाटक विसरूनच गेलो. आणि मी 2 वर्ष सलग लायब्ररीत काढली. भीतीच वाटायची म्हणजे कॅम्पसमध्ये फिरणेही. कारण आम्ही MA मराठीला ॲडमिशन घेतलेलं फर्ग्युसनमध्ये. तर तसा मराठी विभाग तसा हेच आहे, म्हणजे कोपऱ्यात असल्यासारखं आहे. आणि बाकी आणि मला पहिल्यांदा कळलं की BA पण इंग्लिश मिडियममधून करता येतं. माहितीच नाही ना आम्हाला. आम्ही एकदम पूर्ण फिल्मचा प्रवास कसा काय? म्हणजे तिथून तू FTI काय 7 किती 8 वेळा किती वेळा? मी जवळपास 6 वेळा परीक्षा दिली FTIची. 2008 ते 2016पर्यंत दरवर्षी परीक्षा द्यायचो. कारण एकतर परीक्षा हिंदी आणि इंग्रजीत असायची. आणि आमच्या दोन्ही बोंबा हिंदीच्या आणि इंग्रजीच्याही. MA मराठी केलं त्याच्यामुळे इंग्रजीचा तसा संबंधच नाही ना. मग हळूहळू पुण्यात आल्यावर कळालं की फर्ग्युसनला असताना मुलं कॅम्पसमध्ये इंग्रजी बोलतात एकमेकांशी.
मग वाटलं की ह्या जगात जर वावरायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. मग मी असे प्रायव्हेट क्लासेस, चित्रपट बघणे विथ इंग्लिश सबटायटल्स, गाणी ऐकणे, पेपर वाचणे, यातून हळूहळू मी इंग्रजी शिकायला म्हणजे सुरुवात केली. तोपर्यंत MA झालेलं. मग फर्ग्यूस म्हणजे मग पुणे विद्यापीठात मी MPhilसाठी ॲडमिशन घेतलेली. मग मी 2008पासून सतत एंट्रन्स द्यायचो FTIची. पण मी जेव्हा पहिल्यांदा एंट्रन्स दिली आहे ते माझ्यासाठी सगळं नवीनच होतं, पेपरच. कारण काही गंधच नव्हता. म्हणजे एकतर काय मी पहिल्यांदा सत्यजित राय किंवा भारतातल्या सो कॉल्ड कंटेम्पररी म्हणजे पॅरलल सिनेमा म्हणतात किंवा क्लासिकल भारतीय सिनेमा मला पहिल्यांदा पुण्यात आल्यावर बघायला मिळाले. माझी FTIची बॅचमेट होती, ती बोलली की अरे सत्यजित राय तर आम्ही 7-8 वर्षाची असेल मी तेव्हाच पाहिला. आणि एकतर आता म्हणजे आमच्याकडे बघण्यासाठीचं मेन मीडियम म्हणजे TV, जे काही TV वर दिसेल लहानपणापासून. आणि थिएटर हॉलला खूप उशिराच गेलो. मला असं वाटतं की मी पहिला थिएटरमध्ये सिनेमा म्हणजे ह्याच्या मी 10वीला वगैरे असेल, 10वीच्या परीक्षा झाल्यावर पाहिलेला. तोपर्यंत थिएटर पण असं काही ॲक्सेस नव्हता. मग FTIची परीक्षा दरवर्षी देत राहिलो. पण एवढा कॉन्फिडन्स होता की तयारी केली. फायनली मी 2015ची एंट्रन्स दिली आणि मी क्लिअर केली एक्झाम. आणि मग तिथून तो ग्राफवर सुरू झाला फिल्मच्या दिशेने. पण मग तू जर्मनीला कसा गेलास तिकडं? मी FTI 2020 साली संपलं माझं. तोपर्यंत मी काय FTIला असताना ज्या फिल्म्स केलेल्या त्या इन्स्टिट्यूटने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवल्या. तर तिकडे खूप साऱ्या फेस्टिवल्समध्ये फिल्म सिलेक्ट झाल्या. माझ्यासाठी कल्चरली म्हणजे खूप मोठा शॉक होता. मी जेव्हा पहिल्यांदा वन मोर मी इटलीला गेलो तर मी खरं सांगतो लिटरली मी 8 दिवस इटलीत होतो तर मी झोपलो नाही. मला शॉक असलं की अरे म्हणजे एवढं कसं नियोजन करू शकतात. इवन रस्त्याच्या दुतर्फा जी झाडं असतात ना त्या झाडांचंही कटिंग केलेलं आहे तिकडे महापालिकेने. मी म्हणलो हे असं कसं असू शकतं. म्हणजे एवढे नीट रस्ते, आर्किटेक्चर एवढं भारी. म्हणजे त्या लोकांनी शहरं जपलीत. जरी तिकडे सेकंड दोन्ही वर्ल्ड वॉर झाले, ते पूर्ण डिस्ट्रॉय झालं तरी लोकांनी पुन्हा ती देशं उभी केलीत. म्हणजे ह्या सगळ्यातून मला असं वाटतं की आपण का नाही, आपल्याकडे आता आपण सगळं जुनं पाडून नवीनच उभं करतो आहे. आता पुण्यासारख्या शहरामध्ये 80 लाख लोकसंख्या आहे, पण शहरात 1-2 म्युझियम आहेत फक्त. बर्लिनची लोकसंख्या 30 ते 40 लाखाच्या आसपास आहे, 100 म्युझियम आहेत. म्हणजे काय असेल, म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना की मला म्युझियम बघायला जायचं तर कमीत कमी महिना लागेल वेळ काढून. एक 2-3 गोष्टी आपण पुढे गप्पा मारणारच होत त्याच्यावरती. मला सिनेमाबद्दल थोडं बोलायचं आहे, त्याचं विचारायचं राहिलं तुला. त्याचं कारण असं आहे की तू किती दिवस होते? 2-2.5 वर्ष, 3 वर्ष इथे होतास जर्मनीला. तू इंडियन सिनेमा म्हणजे ज्या इंडियन सिनेमाला एक इतिहास वगैरे इट इज फाईन, तो आहेच आहे आपल्याकडे. पण माझं म्हणणं आहे की एक मोठी इकॉनॉमी आहे, एक मोठ्या लेवलला आपण इंडियन सिनेमा कन्झ्युम करतो. आपल्याकडे प्रचंड म्हणजे प्रत्येक घरात सिनेमा कन्झ्युमर आहे आपल्याकडे. तो इंडियन सिनेमा आणि तिकडे जर्मनी, यातलं तू कोणते असे मुद्दे की जो डिफरन्शिएट करशील की यात मला अजून फरक दिसतो? काय की भारतात म्हणजे मला असं वाटतं अर्ली एज जो सिनेमाचं तेव्हापासूनच ह्याच्यात खूप मोठी इकॉनॉमी इन्वॉल्व आहे. म्हणजे काय की आपण खूप व्यावसायिकदृष्ट्या भारतीय सिनेमात खूप विचार करतात. तरीही भारतातल्या अजून काही म्हणजे छोट्या छोट्या राज्यांमध्ये जसं की कन्नडा, केरला, बेंगॉली, महाराष्ट्रातही असे काही फिल्ममेकर आहेत की जे आर्टिस्टिकली काहीतरी विचार करतात. म्हणजे सिनेमा हे मीडियम म्हणून. आता मी FTIमध्ये जो शिकलो आहे तो सिनेमा इट्स अँड आर्ट शिकलो आहे ना, तर मला ते जास्त रिलेट होतं युरोपियन सिनेमा. म्हणजे काय की फिल्ममेकर त्यांची स्वतःची एक लँग्वेज घेऊन येतात, ते काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. तसं भारतात तसं खूप कमी दिसतं, कारण अर्थकारण ह्याच्यात भरपूर आहे. म्हणजे कोणी जर 10 करोड 5 करोड इन्व्हेस्ट करत असेल तर त्या इन्व्हेस्टरला ते पैसे काढायचे आहेत. पण युरोपमध्ये असं नाही. युरोपमध्ये आत्ताही कलेला खूप महत्त्वाचं इम्पॉर्टन्स देतात आणि गव्हर्मेंट सबसिडीज आहेत. म्हणजे मी गव्हर्मेंट पैसे देतं. मी एखादी आयडिया घेऊन मी जर जर्मनीत पिच केली तर स्क्रिप्ट लिहायला 30-40 लाख रुपये मिळतात मला वर्षभरासाठी. ते भारतात तशी व्यवस्थाच नाही ना. मग काय होतं की मग तिथे आहे ना आर्ट निर्माण करण्यासाठी तिकडे गव्हर्मेंटचा सपोर्ट आहे. भारतात ते नाही आहे खूप मोठं. आणि अर्थकारण असल्यामुळे मग ते पैसे कसे काढायचे आहेत, इन्व्हेस्ट केलेले पैसे कसे निघतील, त्याची काही एक हे नाही. आता गव्हर्मेंटची सबसिडी ह्या गोष्टी आहेत, पण ह्या फार खूप त्रोटक आहेत. मला असं वाटतं की गव्हर्मेंटने अजून
ह्या गोष्टीला ॲज अन आर्ट फॉर्म म्हणून चांगल्या आर्टिस्टला त्यांना तुम्ही फायनान्स देऊन त्यांच्या फिल्म्स कशा आर्टिस्टिकली अजून इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर भारताच्या फिल्म नेता येतील ते पाहिलं पाहिजे. आता नुकतीच मागच्या वर्षी पायल कपाडियाची फिल्म कानमध्ये जिंकलेली, ती जवळपास 7-8 वर्ष काम करत होती त्या गोष्टीवर आणि तिला फॉरेन फंडिंग मिळाली, त्यामुळे ती तसं काम करू शकली. तिथे इन्स्टेड ऑफ लाईक टोटल इंडियन फायनान्स असतात तर ते कदाचित माहिती नाही ती कशी झाली असती. तर आणि जवळपास मागच्या 30 वर्षापासून एकही भारतीय फिल्म तिथे नव्हती. जरी भारतात आपण प्राऊडली म्हणतो की इंडिया इज नंबर 1 कंट्री इन टर्म्स ऑफ द फिल्म प्रोडक्शन, आपण वर्षाला 1000 फिल्म करतो, पण आपलं रिफ्लेक्शन कुठे आहे म्हणजे इंटरनॅशनली फिल्म फेस्टिवल्समध्ये किंवा इंटरनॅशनली वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये भारतीय सिनेमा एवढा हे नाही आहे जसा असायला पाहिजे. आता NFDC वगैरे प्रमोट करत आहे, पण कमर्शियल सिनेमा आहे जो इंडियन डायस्पोरा बघतो फक्त. म्हणजे भारतीय वंशाची माणसं जर नॉर्वेत असतील तिथे कमर्शियल सिनेमा रिलीज होतो, पण ते इंडियन लोकच बघतात. युरोपियन लोक एवढं ह्याच्याने नाही बघत. पण आता आपल्या इकडे हॉलिवूडचा चांगला सिनेमा येऊ द्या, आपल्या इकडे म्हणजे गर्दी लागते मल्टिप्लेक्समध्ये, खूप सारा क्राऊड आहे की त्यांना चांगले सिनेमे बघायचे आहेत. त्या प्रतीचं कंटेंट जनरेशन होण्यासाठीची ज्या गोष्टी म्हणजे ते वातावरण किंवा करावं लागतील इथल्यांना. पण मग म्हणजे डिफरन्स काय म्हणायचा इंडियन सिनेमा आणि जर्मनीच्या सिनेमामध्ये, की सोसायटी ही त्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट होणं तिथे आवश्यक मानलं जातं त्या ठिकाणी, म्हणजे त्या सिनेमॅटिक वेदरमध्ये तिथे ती गोष्ट महत्त्वाची मानली जाते, की सिनेमा जसं आपल्याकडे फिक्शन असतील किंवा या स्टोरीजला सुद्धा प्रिफर केल्या जातात, ते नॉट नेसेसरी त्याच्यामध्ये काय प्रत्येक समाजाचं काही रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे असं काही नाही आहे. साधारण हाऊ डू दे फंक्शन. पण तिकडे मला असं वाटतं की जास्तीत जास्त आर्टिस्ट हे खूप कलात्मक पद्धतीने विचार करतात. की आता समजा आपण दोघे फिल्म मेकर आहोत, मी आता फिल्म करतो आहे, तिचं नाव आहे दिस साईड ऑफ पॅराडाईज, तर दिस साईड ऑफ पॅराडाईज, तर मी ही फिल्म करतो की म्हणजे तसा मराठी टायटल इंग्लिश आहे पण फिल्म मराठीच आहे आणि ती इंडो जर्मन कोलॅबरेशनमध्ये बनते. परत हां, भारतातली पहिली मराठी फिल्म आहे जी इंडो जर्मन कोलॅबरेशनमध्ये बनते. आम्हाला को प्रोड्युसर आहे जर्मनीमधून, ह्याचं पोस्ट प्रोडक्शन जर्मनीत होतं आहे, जर्मन आर्टिस्ट इन्वॉल्व आहेत, सिनेमॅटोग्राफर, प्रोडक्शन डिझायनर, माझा को प्रोड्युसर. आता नाना पण आली आहे, ती मला अशी ना ओके, त्याची जर्मन मैत्रीण कंटिन्यूस तिथे फिरते. यू वॉन्ट टू स्पीक नाना? नो, शी इज कम्फर्टेबल दे. ओके, सो शी इज असिस्टिंग ऑल्सो टू दिस प्रोजेक्ट. तर असं मला असं वाटतं की एक काहीतरी भारी बनते, वेगळ्या कल्चरची लोक एका चांगल्या काहीतरी प्रोजेक्ट म्हणजे काहीतरी म्हणजे इंटरेस्टिंग प्रोजेक्टवर काम करत आहेत, तरी खूप मोठी कल्चरल देवाणघेवाण आहे. म्हणजे ते येतील, भारतात राहतील, त्यांना भारताची संस्कृती, फूड, कल्चर ही जाणून घेण्याची खूप मोठी संधी आहे आणि ते पण खूप एक्सायटेड आहेत. नो इट्स अ प्रायव्हेट कंपनी. It's a private company. You own a private company, no? Yeah. We have private company here in India. Like my friend, he's investing money. It's our own company, and even we are getting support from the German company as well. Yeah. That is how you guys are collaborating together. अरे मस्त. बरं, असं भारी वाटते की भारतातलं एक गोष्ट अतिशय भारतातल्या डीप कल्चरली रूटेड आहे, पण ती लोकांना भावते. म्हणजे मी जेव्हा पिच करत होतो ते म्हणले की इट्स रिअली इंटरेस्टिंग, दिस फिल्म शुड हॅव टू मेड म्हणून. म्हणजे नाहीतर काय हो, इथे भारतात फायनान्स भेटणं अवघड आहे ना. म्हणजे भारतात तुम्ही कमर्शियली काय बनवत असाल तर लोक आहेत रेडी तुमच्याकडे सोबत, पण तुम्हाला काय वेगळं करायचं तर तुम्हाला रिस्क घेऊन कोणी फंड्स नाही देत. खूप अवघड आहे, म्हणजे इन्व्हेस्ट नाही करत आणि हे फंड्स कसे रिटर्न्स होतील हे पण माहिती नाही. आता आम्ही फिल्म बनवतो आहे, पण काय बघूया म्हणजे काय होतं आहे. मला वाटतं तरी मला असा खूप कॉन्फिडन्स आहे की जी आत्ता काही जनरेशन आहे भारतात, स्पेशली या मागच्या 8-10 वर्षात इंटरनेट, AI ह्यांनी काही एक जनरेशन बदलली आहे. त्यांच्या एक्सपेक्टेशन आहेत की त्यांना जगातलं इंटरेस्टिंग आणि वेगळं बघायचं. तर मला डेफिनेटली वाटतं की अशी सिरियस फिल्म बनवून पण लोक येतील. कारण आता तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन ह्या गोष्टींवर, ह्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा कंटेंट आहे, तर आत्ताच्या यंग लोकांना बघायचं हे सगळं, पण तसे बनत नाही आहे. प्रॉब्लेम तो आहे. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं आहे की आता ज्यावेळी आपण सगळे अगदीच OTTवरती शिफ्ट झालो असं मला दिसतोय, आणि तो जो शिफ्ट आहे OTTचा म्हणजे फ्रॉम द ट्रेडिशनल मीडिया कन्झम्पशन टू OTT, तर मला हे विचारायचं आहे की जर्मनीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे OTTची,
तिथे खरंच तशा पद्धतीने कंटेंट कन्झ्युम केला जातोय का, की मग उलट आपल्याकडे बेटर आहे की आपण OTTसाठी आता कंटेंट हिंदीमध्ये तर मला दिसतं हिंदी इंग्लिशमध्ये तो जनरेट होतोय, मराठीमध्ये पण OTT आलेलं आहेत, लोक त्यासाठी प्रयत्न करत आहेत. तू त्या दोन गोष्टी कशा कम्पेअर करशील? नाही, युरोपमध्ये तर OTT घराघरात गेले आता, कारण तुम्ही तिकडे टी व्ही घ्यायला गेलेत की नेटफ्लिक्स ॲमेझॉन हे अशा ऑफरमध्येच मिळतात. आणि तिकडे आता म्हणजे OTT एवढं रुजलं आहे ना लोकांमध्ये, लोक तिथे सबस्क्रिप्शन पैसे देऊन बघतात. भारतामध्ये नेटफ्लिक्स फेल आहे, कारण नेटफ्लिक्सचं CEO बोललेलं की आम्ही भारतात $3 नेटफ्लिक्स विकतो. तर नेटफ्लिक्स कारण one person buys the account and another person uses it. yeah, that's happening, and even lots of people are shifted on YouTube. Like many filmmakers, old content, now big companies they released on YouTube. तर YouTube फ्रीमध्ये मिळतं लोकांना, त्याच्यामुळे आणि भारतात पायरसी खूप प्रमाणात आहे, आणि टोरेंटवर लोक धडाधड फिल्म डाउनलोड करून बघतात. तर भारतात थोडी OTTची परिस्थिती अवघड आहे. पण मला असं वाटतं की जसे जसे नियम स्ट्रिक्ट होत जातील भारतातही OTT येईल, आणि येणारं फ्युचर भारत आहेच. इट्स व्हेरी बिग इकॉनॉमी. येस, इट्स नॉट ओनली अबाउट इकॉनॉमी, त्यात असं पण आहे की तेवढा कंटेंट कन्झ्युमर पण आपल्याकडे मासेससाठी, आपल्याकडे फिल्म मासेससाठी बनवतो ना आपण, असं साधं थोडक्यात नसतं आपलं ते तसलं ते. वेगळं म्हणून बघतात, म्हणजे की आहे ते लार्जर दॅन लाईफ आहेच, डेफिनेटली आहे. फिल्म्स तर आपल्याकडे आहेच लार्जर लाईफ. एक शेवटाकडे चाललोय म्हणून एक दोन गोष्टी मला हे सांग की चल तुझा प्रवास म्हणजे नांदेड पुणे, मग तिथून FTI, मग तू पुढे परत जर्मनी, इट इज फाईन. या क्षेत्रामध्ये जी पोरं आता यायचं, ज्यांना अपार्ट फ्रॉम द मेनस्ट्रीम मीडिया काम करायचं, म्हणजे मी मेनस्ट्रीम मीडियाचा भाग आहे, तू पण मीडियातच, बट यू नॉट पार्ट ऑफ मेनस्ट्रीम मीडिया, तर त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत, एस्पेशली ज्यावेळी त्यांना जगाचं कल्चर समजून घ्यायचं आहे, त्याचे रिफ्लेक्शन्स असतील, ती क्रिएटिव्हिटी त्यांना त्यांच्या कंटेंट क्रिएशनमध्ये आणायची, आणि मग ती ज्याला आपण म्हणू मग तो मूवी जन्माला येईल त्या सगळ्यामधून. तर त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटीज काय आहेत आता? मला वाटतं की आता तर आपण मला वाटतं की आपण 24 अराउंड मीडिया आहोत आता, म्हणजे 24 तास आपण मीडिया कन्झ्युम करतो आहे. म्हणजे जेव्हा आपण झोपू तेव्हाच आपण फिल्म किंवा मीडिया, फोटोग्राफी यापासून दूर असू, कारण आता प्रत्येकाच्या खिशात कॅमेरा आहे. म्हणजे मी तर असं म्हणतो की प्रत्येकजण फिल्म मेकर आहे. येस, पण आता गरज काय आहे की हे मीडियम अतिशय सिरियस शिकण्याची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे असे लोक खूप ट्रॅडिशनल वेनी गेलेले आहेत, पण तुम्ही जर सिरियस शिकलात तर तुम्हाला मीडियम अजून स्ट्रॉंग कळू शकतो. तुम्ही FTIमध्ये जा, किंवा भारतातही खूप मीडिया स्कूल्स आले आहेत, विदेशात पण आहेत, आणि आता खूप इझी झालं आहे ॲडमिशन घेणं, प्रचंड स्कॉलरशिप आहेत, पैसेच पाहिजेत अशी काही आवश्यकता पण नाही आहे. म्हणजे स्कॉलरशिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही म्हणजे करू शकता, आणि तुम्ही काहीही करा, पण ॲकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. म्हणजे तुमची जर फाउंडेशन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कसं करणार? आता FTIला जायचं तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहेत, तर तुमचं ॲकॅडमिक्स भारी पाहिजे. तुम्ही काही व्हॉटेवर, कारण खूप लोक आता मेडिकल इंजिनिअरिंग करून FTIला येतात, ते करून पण, म्हणजे जॉब्स करून पण त्यांचं बेसिक चांगलं असतं. मला वाटतं ते चांगलं बनवा. आणि आता इंटरनेटमुळे एवढी क्रांती झाली आहे की तुम्हाला एका क्लिकवर सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आता गुगल पण गुगल सर्च करते तर आता AIने इन्फॉर्मेशन यायला लागलेली आहे. तर मला वाटतं की तुम्हाला जगभरातल्या सगळ्या कला शिका. म्हणजे मी काय म्हणतो, पेंटिंग, स्कल्पचर्स, म्युझिक, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. आणि आता ते इझिली ॲक्सेस आहे, तुम्हाला खरं तर घर सोडायची गरज नाही आहे. आपल्याकडे आहेत संधी, कारण आपल्याकडे साधारण लोक मुंबईला जातात मीडियाचं असलं की, कारण मुंबई इज अ हब, आणि इंडियन सिनेमाच तिथून ऑपरेट होतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की समजा एखाद्याला जर्मनीला जायचं आहे, तर त्याला तिथे जाण्यासाठी रस्ते काय आहेत आत्ता इंडियातून, आणि या स्पेसिफिक गोष्टींसाठी जायचं आहे की त्याला फिल्म मेकिंगमध्ये काम करायचं आहे, त्याला तिथली इंडस्ट्री एक्सप्लोर करायची आहे, त्याला ॲज अ युरोप म्हणून एक्सप्लोर करायचं आहे की तिथे नक्की कंटेंट क्रिएशन कसं चाललं आहे, तर त्याला काय संधी आहे स्पेसिफिक? मला असं वाटतं की ही जी कलाच युरोपमधून आलेली आहे, आणि सिरियसली मला असं वाटतं युरोपमध्ये शिक्षण संस्था खूप लवकर उभ्या राहिल्या भारतापेक्षा. भारतात आपण जेव्हा स्वातंत्र्य झालो त्याच्यानंतर फिल्म स्कूल ओपन झालं, पण तिकडे प्रत्येक युनिव्हर्सिटीचं फिल्म स्कूल असल्यासारखं आहे, प्रत्येक राज्य सरकारचं FTI सारखं फिल्म स्कूल आहे. आणि म्हणजे आता फ्रान्स, स्पेन, म्हणजे जर्मनी, इंग्लंड किंवा इतर जे काही युरोपियन देश आहेत, त्या प्रत्येक देशांमध्ये फिल्म ही खूप सिरियसरित्या शिकवली जाते. म्हणजे सोपी पद्धत आहे म्हणजे ॲडमिशन. आता प्रागला भरपूर भारतीय जातात, लंडनला शिकतात, जर्मनीत शिकतात. तर काय नाही, आता तुम्ही वेबसाईटवर गेलात
की तुम्हाला त्यांच्या वर्षातून 2 वेळा त्यांची ॲडमिशन असतं. एकदा विंटर सेमिस्टर असतं आणि एक स्प्रिंग सेमिस्टर असतं. तुम्ही वर्षातून 2दा अप्लाय करू शकता. आणि मला असं वाटतं की तुम्ही युरोपमध्ये जर तुम्हाला सिनेमा अजून शिकायला मिळाला तर तुम्ही कलेच्या अनुषंगाने अजून जास्त प्रगल्भ व्हाल. कारण तिथे खूप कल्चरली एवढे त्यांनी प्रिझर्व करून ठेवले की तुम्हाला एक नवीन कल्चरचं पण अंडरस्टँडिंग होईल आणि तुम्हाला शिकता येईल ही गोष्ट सिरियसरित्या. या मित्रा थँक्यू, मस्त मजा आली गप्पावर तुझ्यासोबत. मी खरं तर विकेंडला काहीतरी वेगळं असावं तुमच्यासाठी म्हणून हा कंटेंट आणण्याचा प्रयत्न केला. आणि तो आजकाल पुण्यात असतो, त्याच्या फिल्मसाठी काम करतो आहे, दिस साईड ऑफ पॅराडाईज. ओके, तर नावही छान आहे आणि तो मराठी सिनेमा हा घेऊन होता आपल्यासाठी. फर्स्ट इंडो जर्मन असा कलॅबोरेशनमधला तो सिनेमा. त्याची फ्रेंड इथे बसते, नाना. व्हॉट्स हर नेम? नाना. ओके, शी इज टेक्स्टिंग समवन. ओके. तर ती पण इथे आहे, तो पण इथे आहे. आणि रमेशसारखा दलित कुटुंबातला, नांदेडसारख्या ठिकाणून ज्याचे आईवडील मोलमजुरी करतात, तिथून इथपर्यंत आलेला पोरगा 3 वर्ष जर्मनीला FTIमधून त्याला परत त्याने केलेल्या फिल्म्स ॲप्रिशिएट होतात, त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टला जातात, तिथे त्याला चांगलं नॉमिनेशन मिळतं, तिथून तो जर्मनीला जातो आणि मग परत इथे येऊन तो आता मराठी सिनेमे तयार करतो आहे. अत्यंत उत्तम असं मला असं वाटतं की हेच खूप हा प्रवासच फार सुंदर तुला सांगण्यासारखा. त्यामुळे रमेशची स्टोरी तुमच्यापर्यंत आणली. अर्थात येणाऱ्या काळात आणखी असे महत्त्वाचे कोणते असतील त्या पण तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करू. नोकरींच्या संधी, त्याच्या पुढे जाऊन कंटेंट क्रिएशन आणि याहीपेक्षा पुढे जाऊन नक्की आत्ता सध्या काय चाललं आहे, काय नाही हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.